मुंबईतील निरुत्साही सदस्य नोंदणीची भाजपाच्या वरिष्ठांकडून आता गंभीर दखल घेतली गेली आहे। मुंबईत गरज भासल्यास भाकरी फिरवण्याची तयारी सुरू झाली। आज भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये तातडीची बैठक बोलावली आहे। भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबईचा आढावा घेणार आहेत। मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्षांकडून सदस्य नोंदणीची माहिती घेणार आहेत। भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। यामध्ये मुंबईतील निरुत्साही सदस्य नोंदणीची भाजपाच्या वरिष्ठांकडून आता गंभीर दखल घेतली जाणार आहे। भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबईचा आढावा घेणार आहेत। मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्षांकडून सदस्य नोंदणीची माहिती घेतली जाणार आहे। त्यामुळे जे निरुत्साही सदस्य आहेत त्यांची नोंदणी आता केली जाणार आहे। भाजपाच्या वरिष्ठांकडून आता याची गंभीर दखल घेतली जाणार आहे। भाजपा आता ॲक्शन मोडमध्ये आलेलं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये गरज भासल्यास भाकरी फिरवण्याची सुद्धा आता तयारी दर्शवली जाते। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, भाजपकडून 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं जे उद्दिष्ट आहे ते राज्यभरातून बाळगण्यात आलेलं होतं। मात्र राज्यातील आढावा घेतला असता मुंबई आणि पश्चिम विदर्भामध्ये सर्वात कमी सदस्य नोंदणी झालेली आहे। मुंबईने अद्याप 30% ही सदस्य नोंदणी केलेली नाहीये आणि याची गंभीर दखल आहे ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे। आणि म्हणूनच भाजपच्या सदस्य नोंदणीचं ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे त्या भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईतील सर्व भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची बैठक बोलावली झालेली आहे। या बैठकीमध्ये कुठेतरी पदाधिकाऱ्यांची कान उघडणीही केली जाऊ शकते आणि जे पदाधिकारी सुस्त झालेले आहेत त्यांच्याकडून सदस्य नोंदणी झाली नाही तर त्या ठिकाणी नवे पदाधिकारी देण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो। त्यामुळे येत्या महिनाभरामध्ये आपण पाहू शकतो की भाजपमध्ये मोठ्या पातळीवरती आता खांदेपालट होऊ शकते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपकडून एकंदरीत सदस्य नोंदणीसाठी जे मुंबईचं अभियान बाळगण्यात आलेलं आहे त्या माध्यमातून कुठेतरी महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता बसवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून येत आहे। त्यामुळे भाजपचा मुंबई अध्यक्ष येत्या 2 महिन्यामध्ये बदलला तर नवल वाटायला नको। जी चेतन, याचं अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।